होता आणि त्याच्या बापाला ते आवडत नव्हतं कोणाला, हिरण्यकशिपूला. तर त्याला सगळ्या सैन्यामध्ये एकटा सोडला, एकटा मारण्यासाठी सगळ्या सैन्यात एकटा सोडला. आणि विषारी सापच का विषारी साप ते त्याच्या अंगावर सोडले. तर त्याला काय नाही झालं, कारण की त्याचं काय चालू होतं, देवाचं नामस्मरण चाललं होतं. आणि हत्तीच्या पायाखाली तुडवलं, ते बी मधामध हत्तीच्या पायाखाली तुडवलं. आपल्याला इथं खडं टोचते तर एवढं होतं. तर हत्तीच्या पायाखाली तुडवलं होतं. हत्तीच्या पायाखाली तुडवलं महाराज आणि पर्वतावरून फेकून दिलं. आणि साप हातपाय बांधून नदीत फेकलं त्याला आणि त्याच्यावर पर्वत फेकला, तरी त्याला काय झालं नाही, कारण की काय, नामस्मरण करत होता देवाचं. आणि हिरण्यकशिपूने देवाला हे मागितलं होता, वरदान. काय मागितलं होता, मला कोणत्या शस्त्राने अस्त्राने दिवस रात्र जीवजंतूने कोणत्या मानवाने आणि शस्त्राने मारू नको. का, पहिले तिने म्हणला होता मला अमर कर. काय म्हणला होता, मला अमर कर म्हणला होता. पण देव म्हणला मला अमर करायला जमणार नाही. मग तिने हे वर मागितले होते, वरदान मागितले होते. वरदान मागितल्यावर देव म्हणला तथास्तु. शंकर बी भोळाच आहे म्हणून देव बी म्हणला तथास्तु. आणि त्याला तेवढे वर दिलेले होते. आणि होलिका होती, होलिका तर ती प्रल्हादाला मांडीवर घेऊन बसली. कुठं, जाळात मांडीवर घेऊन बसली. मांडीवर घेऊन बसल्यावर प्रल्हादाला काय झालं असेल का, थांबा, होलिकाला बी वर होता, वरदान होता होलिकाला. काय वर होता, तिला जाळात मरणार नाही. तरी पण मग कोण मेला असेल, प्रल्हाद मेला असेल का होलिका मेली असेल. का तर विठ्ठल 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 विठ्ठल